नमस्कार मित्रांनो, लग्नाचे 7 फेरे आयुष्यभर एकत्र राहण्याची आणि समाजात मानाने एकत्र जगण्याची स्वप्ने. पण विचार करा, जर लग्नाच्या काही महिन्यातच नवरा बायकोमध्ये इतके वाद झाले की दोघे एकमेकांपासून वेगळे झाले. 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, तब्बल 15 वर्ष दोघेही पूर्णपणे वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या घरात राहत आहेत. त्यांच्यात ना कोणताही शारीरिक संबंध, ना भावनिक जवळीक, ना सुखदुःखाचे देवाणघेवाण. अशा परिस्थितीत फक्त एका विवाह प्रमाणपत्रच्या कागदावर ते नातं जिवंत ठेवणे कितपत योग्य आहे? फक्त लग्न नावापुरतं उरलं आहे, मनापासून ते कधीच संपलं आहे. मग असं नातं ओढून ताणून टिकवणं हे मानसिक कृत्य नाही का? माननीय सर्वोच्च न्यायालयाने नुकताच 2 जून 2026 रोजी सोनल तळपदा विरुद्ध वीरभान सिंग या खटल्यात एक ऐतिहासिक निकाल दिला आहे. जर विवाहातील प्रेम, विश्वास आणि सहजीवन पूर्णपणे संपले असेल तर अशा मयत विवाहातून कायदेशीर सुटका कशी मिळवता येते यावर कोर्टाने अत्यंत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केलं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या केसची संपूर्ण कहाणी आणि त्यांचे आपल्या कौटुंबिक कायद्यावर काय परिणाम होणार आहे हे अगदी सोप्या मराठी भाषेमध्ये समजून घेणार आहोत. चला तर मग आधी समजून घेऊया की नेमकं हे प्रकरण काय होतं. या केसमधील पती पत्नी दोघंही उच्च शिक्षित आहेत. दोघेही पेशाने डॉक्टर असून शासकीय सेवेत कार्यरत आहेत. म्हणजेच समाजातील एक अत्यंत सुसंस्कृत आणि सुशिक्षित वर्ग. त्यांचा विवाह 5 डिसेंबर 2007 रोजी गुजरातमधील हिंदू रीतिरिवाजानुसार संपन्न झाला. पण दुर्दैवाने या विवाहातून त्यांना कोणतेही मूलबाळ झाले नाही. लग्नाच्या सुरुवातीपासून दोघांमध्ये राहणीमानात, विचारामध्ये आणि एकमेकांकडून असलेल्या अपेक्षामध्ये प्रचंड तफावत होती. मतभेद इतके वाढले की लग्नाच्या एकूण 15 वर्षाच्या कालावधीत ते प्रत्यक्षपणे केवळ काही महिने किंवा जास्तीत जास्त 2 वर्ष एकत्र राहिले. बाकीच्या सर्व काळ ते एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे राहत होते. या दरम्यान नाते सुधारण्यासाठी कोर्टाच्या माध्यमातून मध्यस्थीचे अनेक प्रामाणिक प्रयत्न करण्यात आले. पण पती-पत्नीमधील दुरावा इतका वाढला होता की पुनर्मिलनाचा प्रत्येक प्रयत्न अपयशी ठरला. शेवटी पती कंटाळला आणि त्याने हिंदू विवाह कायदा 1955 च्या सेक्शन 13 प्रमाणे मानसिक कृत्य या आधारावर घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केला. कौटुंबिक न्यायालयाने सुरुवातीला पतीचा हा घटस्फोटाचा अर्ज फेटाळून लावला. मग पतीने या निर्णयाविरोधात राजस्थान उच्च न्यायालयात अपील केली. हायकोर्टाने सर्व कागदपत्रे आणि 15 वर्षाचा प्रदीर्घ दुरावा पाहिला आणि स्पष्ट केले की इतके वर्ष पतीला वैवाहिक सुखापासून दूर ठेवणे ही मानसिक कृत्याच आहे. हायकोर्टाने पतीला घटस्फोट मंजूर केला. यानंतर पत्नीने हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तिचे म्हणणे होते की मला घटस्फोट नको आहे आणि मी पतीसोबत कोणतीही कृत्य केलेली नाही. या प्रकरणाच्या सुनावणीत न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती ऑगस्टन जॉर्ज मसिह यांनी विवाहाचा खरा आणि सुंदर अर्थ स्पष्ट केला आहे. कोर्ट म्हणाला आहे की विवाह हा केवळ 2 व्यक्तींमधील कायदेशीर करार नाही. विवाह म्हणजे एक भावनिक भागीदारी आहे. तो परस्परावरील विश्वास, सहचार्य, आदर आणि मानसिक, भावनिक व शारीरिक आधाराचा संगम आहे. जर एखाद्या नात्यातून हा भावनिक जवळीकतेचा धागा, शारीरिक निकटता आणि परस्पराचा विश्वास पूर्णपणे नष्ट झाला असेल आणि भविष्यात एकत्र येण्याची कोणतीही शक्यता उरली नसेल तर ते लग्न केवळ कागदावर जिवंत असून चालत नाही. अशा मूळ नात्याला जबरदस्तीने ओढत राहणे हे दोन्ही बाजूच्या व्यक्तीवर अन्याय करणारे आणि क्रूरता ठरणारे आहे, असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले. या निकालात सुप्रीम कोर्टाने मानसिक कृत्येबाबतचे 2 महत्त्वाचे मुद्दे पुन्हा सांगितले आहेत, जे भविष्यातील कोणत्याही वैवाहिक प्रकरणाचे उपयोगी ठरू शकतात. पहिला मुद्दा आहे दीर्घकालीन दुरावा. जर पती पत्नी कोणत्याही ठोस कारणाशिवाय तब्बल 15 वर्ष वेगळे राहत असतील, त्यांच्या सहजीवनाचा पूर्ण अभाव असेल तर कोर्ट या प्रदीर्घ कालावधीचा एक स्पष्ट निर्देश मानेल. दुसरा मुद्दा आहे शारीरिक संबंधांना नकार. विवाहामध्ये कोणत्याही वैध कारणाशिवाय आपल्या जोडीदाराला सातत्याने वैवाहिक निकटता किंवा लैंगिक संबंधांना नकार देणे ही देखील मानसिक कृत्याच आहे. कोर्टाने यासाठी 2007 मधील प्रसिद्ध समर घोष विरुद्ध जया घोष या खटल्यातील तत्वाचा पुनर्विचार केला. कृत्य म्हणजे केवळ शारीरिक मारहाण नव्हे तर जोडीदाराला दीर्घकाळ मानसिक वेदना देणे हाही कृत्याचाच भाग आहे. आता आपण या निकालातील सर्वात महत्त्वाच्या कायदेशीर मुद्द्याकडे वळूया. मित्रांनो, पती पत्नीचे संबंध पूर्णपणे तुटले आहेत,
म्हणून थेट घटस्फोट मिळवा असा स्वतंत्र कायदा भारतात अजूनही नाही. संसदेने यासाठी अद्याप कोणताही कायदा केलेला नाही. पण मग अशा वेळी सुप्रीम कोर्ट काय करते? जेव्हा कोर्टाला दिसते की हे लग्न आता कोणत्याही परिस्थितीत वाचू शकत नाही, तेव्हा सर्वोच्च न्यायालय भारतीय राज्यघटनेचे कलम 142(1) प्रमाणे मिळालेल्या विशेष अधिकाराचा वापर करते. हे कलम सुप्रीम कोर्टाला पूर्ण न्याय करण्याचा विशेष अधिकार देते. या केसमध्ये कोर्टाने स्पष्ट केले की आर्टिकल 142 अंतर्गत घटस्फोट मिळवणे हा पक्षकाराचा हक्क नाही, तर तो न्यायालयाचा स्वेच्छाधीन विवेकाधिकार आहे. आणि हायकोर्टाचा घटस्फोटाचा निर्णय कायम ठेवला. तर मित्रांनो, सोनल तळपदा विरुद्ध वीरभान सिंग या ऐतिहासिक खटल्यातून सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण देशाला आणि कायदा व्यवस्थेला एक अतिशय स्पष्ट संदेश दिला आहे. डेड मॅरेज कॅन नॉट बी फोर्स टू सर्व्हाइव्ह. म्हणजे संपलेलं नातं कायद्याच्या जोरावर टिकवण्यापेक्षा ते सन्मानाने संपवणे हाच खरा न्याय आहे. तुम्हाला काय वाटते? सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय योग्य आहे का? वैवाहिक नातं पूर्णपणे तुटले असेल तर त्याला घटस्फोटाचं स्वतंत्र कारण मानावं का? तुमचं मत खालील कॉमेंटमध्ये नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.